माणगावतर्फे वरळी जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार राधिका किशोर ठाकरे यांचा जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे। यावेळी पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। राधिका ठाकरे या प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। माणगावतर्फे वरळी जिल्हा परिषद गटामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ग्रामपंचायतमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा नेहमीच पुढाकार घेणार असल्याचे राधिका ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे। किरवळी गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या किशोर ठाकरे यांनी तात्पुरत्या स्वरूपात दूर केली आहे, मात्र येणाऱ्या काळात ही समस्या कायमस्वरूपी दूर करू असे आश्वासन किशोर ठाकरे यांनी दिले आहे। भाजपा कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना विभागात अनेक विकास कामे केली आहेत। याच विकास कामांच्या जोरावर जनतेने त्यांना भक्कम पाठिंबा दर्शवला आहे। या केलेल्या कामाची पोचपावती जनता मतदानाच्या स्वरूपात देईल असा विश्वास किरण ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। जिल्हा परिषद गटामधून तिला पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आहे। भारतीय जनता पार्टी प्रथमच जिल्हा परिषदची निवडणूक इतक्या वर्षांनी लढत आहे, त्यामुळे पूर्ण कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोचलेला आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आणि नागरिकांचा जो प्रतिसाद आहे आणि मतदारांचा जो प्रतिसाद आहे त्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं आहे का मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथे विजय संपादन करू। पंचायत असू द्या किंवा हलवली ग्रामपंचायत असू द्या, या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायत आहेत आणि या दोन्ही ज्या ग्रामपंचायत आहेत ह्या कर्जत शहराला लागून आहेत आणि गेली अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न तिथं प्रलंबित आहे। सातत्याने त्या ठिकाणी किरवली ग्रामपंचायतच्या ज्या महिला असतील किंवा देऊळवाडीच्या महिला असतील या सातत्याने आंदोलन करत आहेत, मात्र तिथं अजून पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि गेली 2 वर्षापासून आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा घेत आहे। मागच्याच ह्याच वर्षी आपण एक 16 कोटीची स्पेशल जलजीवन मिशन योजना या पाणी प्रश्नासाठी आपण मंजूर केलेली आहे। तो प्रश्न सध्या आपले जो प्रश्न आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो सध्या प्रलंबित आहे। आता आचारसंहिता असल्यामुळे ती अजून वर्कआउट झालेली नाही, पण ते जी योजना आहे ती टेंडर प्रोसेसला आहे आणि लवकरच ती योजना मंजूर होऊन दोन्ही ग्रामपंचायतचा पाण्याचा प्रश्न हा सुटून जाईल। सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये किरवली गाव असेल किंवा बार्डी गाव असेल या दोन्ही ठिकाणी आम्ही तात्काळ भेटीगाठी घेऊन तिथला पाणी प्रश्न आहे तो ह्या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे आणि त्यांना ह्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं आम्ही विजयी होऊ, त्या विजयी झाल्यानंतर लवकरच राहिलेला जो प्रलंबित प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी नक्की सोडवू।